येस, आन्सर इज किती येत आहे? हे सेकंदामध्ये आले पाहिजे तुम्ही जे काढताय ते. हां, पायची व्हॅल्यू काहीतरी घेतली. बरं, मग काय आलं सांग. का तुला 10 दिलेली घ्यायची नाही? स्क्वेअर रूटच निघणार नाही त्या केसमध्ये. मग स्क्वेअर रूट कसं? 6400 गुणिले 6400 स्क्वेअर रूट निघतं रे बाळा. 6400 इंटू 10⁻³ आहे. किलोमीटरचं मीटर करशील ना तू. ते ऑड फिगर आहे. ऑप्शन इज सॉल्व झाले का आधी सांगा मला. सी. सो इफ यू टेक द पाय व्हॅल्यू एज 3, 3 2 6 6 8 48, राईट. 4800 सॉरी. ठीक आहे, कॅल्क्युलेट करून चेक केलं सेकंड्समध्ये. आलं का सेकंडची व्हॅल्यू? सेकंडमध्ये व्हॅल्यू काढा, पायची व्हॅल्यू अप्रॉक्सिमेट करून, आणि ती व्हॅल्यू इथं चेक करा ऑप्शनमध्ये. आय थिंक ऑप्शन इज सी. ओके, चलो नेक्स्ट वन. चलो नेक्स्ट वन. T is time period of simple pendulum on Earth's surface. Its time period becomes xt when taken to a height r. Okay, above Earth's surface. Then the value of x will be. आता इथं तुम्हाला T चा फॉर्म्युला आहे तो माहिती आहे. 2π into √L by g. बरोबर आहे. लेंथ तर तुम्ही चेंज करत नाही आहात, फक्त तुम्ही त्याला उचलून नेताय कुठेतरी, तिथे त्याचा टाइम पिरियड जो आहे तो xt होतो. सो दिस इज 2π into √L divided by gh, राईट. सो हा चेंज आहे आणि व्हॅल्यू ऑफ एक्स विचारलेली आहे. तो यू कॅन टेक द रेशो. gh फॉर्म्युला इज नोन. g divided by 1 plus h by r ब्रॅकेट स्क्वेअर. अरे वा, 1/2 येते का? ओके. सो इफ यू टेक द रेशियो हियर, टी कॅन्सल, x इज इक्वल टू gh ची व्हॅल्यू फक्त सबस्टिट्यूट करायची आहे. gh ची व्हॅल्यू इज एवढंच येते ना? अच्छा, g/4 येते. 4चा 2 होतोय का? रेशो कसा घेतला रे? 1/2 फिरतोय ना वर. 2 येतोय. 2. रेशो घेतल्यानंतर तू वर कुठला न्यूमरेटर पकडतोय? हा न्यूमरेटर पकडलायस ना. हा जीएच फिरून वर पडणार आहे ना. तो पकडलास तर मग तुझा एक्स खाली आहे. 1/x येतोय ना तो न्यूमरेटर पकडलास तर. सो आन्सर इज 2. बरोबर आहे ना? का हाईटला उचलला आपण तर पिरियडिक टाइम हा त्याचा जो आहे तो वाढेल, कारण जी ची व्हॅल्यू जी आहे ती कमी होती. बरोबर. चलो नेक्स्ट वन. आता तुमच्याकडून आन्सर एक्सपेक्टेड आहे ना मला. सो क्वेश्चन इज, अ बॉडी ऑफ मास इज टेकन फ्रॉम अर्थ सरफेस टू द हाइट h इक्वल टू ट्वाइस द रेडियस ऑफ अर्थ. इन्क्रीज इन पोटेन्शियल एनर्जी विल बी. आता इन्क्रीज इन पोटेन्शियल एनर्जी फॉर्म्युला सांगितलं तुम्हाला, डेल्टा यू, राईट. कुठल्याही हाईटला जर तुम्ही उचलून घेऊन जात असाल तर तुमचा डेल्टा यूचा फॉर्म्युला काय आहे? तर डेल्टा यूचा फॉर्म्युला आहे mgh डिवायडेड बाय 1 प्लस h/r. आता हे कळलं तर तोंडीच आहे सगळं, दुनियाच तोंडी आहे. एच ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायची. एच ची व्हॅल्यू दोन्हीकडे न्यूमरेटरला पण सबस्टिट्यूट करायची. गडबड ऑब्व्हियसली. का करायची नाही वर? मला वाटलेलं ना तुमचं टॅलेंट. एच ची व्हॅल्यू दिलेली आहे ट्वाइस ऑफ आर.
आता काय पहिल्यांदा चुकलं की 2/3 फॉर्म्युले पाठ असणं का आवश्यक आहे? हा फॉर्म्युला आठवला की इट इज जस्ट अ केक वॉक. चलो नेक्स्ट वन. शिफ्ट 1 जानेवारी 2023. Two particles of equal mass m move in a circle of radius r under the action of their mutual gravitational acceleration. The speed of each particle will be. बोला. फोर्स आहे, स्पीड विचारलेला आहे. मग अशी आपण केलेले आहे या टाईपचा इक्वेशन. सर्कलमध्ये रिव्होल्युशन आहे. फोर्सचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे. फोर्सला स्पीडमध्ये कसं घ्यायचं? mv²/r सेंट्रिपिटल, राईट. आणि ते व्ही ची व्हॅल्यू तुम्हाला विचारलेली आहे. सो इक्वल मासेस आहेत, तो फोर्स इज इक्वल टू काय असणार आहे तुमचा? इट इज gm² किती दिली आहे डिस्टन्स? अच्छा, इथं डिस्टन्स लक्षात घेत असताना बघा, आता हे सर्कलमध्ये फिरतायत, त्याला डिस्टन्स कळालं, त्याला कळतं. आता हे इथं सेंटर आहे, बरोबर. हे रेडियस r आहे, हे रेडियस r आहे. डिस्टन्स किती झालं? 2r². एवढाच फक्त पार्ट आहे, हे तुम्ही फसू शकता. देन दिस इज mv²/r इज इक्वल टू gm²/4r². बघा आता v ची व्हॅल्यू काय ते सांगा त्याच्यावरून. टू पार्टिकल्स, ऑप्शन इज करेक्ट D. 1 mass cancel, 1 r cancel, and v value is √of gm/4r. D. Next one. The time period of satellite of Earth is 24 hours. If the separation between the Earth and satellite is decreased to 1/4 of its previous value, then its new time period will be. फालतू प्रश्न है. t² is directly proportional to r³. Substitute the values. Proportionality question है. Straight away. t2/t1 is equal to r2 is 1/4 of r1 raised to 3/2. So 24 hours divided by 8. Correct? 24/8. Next one. If the gravitational field in the space is given as k/r². Yes. Now this is the question, 2023. Now this question requires the knowledge of relation between gravitational potential and gravitational field. Okay. The relation we have studied, the E is equal to dv/dr, right? So that knowledge needed here. Taking the reference point to be r is equal to 2 centimeter. आता इथं व्हेरिएबल आहे तो r² दिलाय. सो त्याचा रेफरन्स पॉइंट दिलाय, बॉटम पॉइंट दिलाय, हाय पॉइंट दिलाय, लोअर बाउंड, अप्पर बाउंड, राइट. सो 2 सेंटीमीटर टू 3 सेंटीमीटर हे व्हेरिएशन दिलेलं आहे. विथ द ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल ऑफ v इज इक्वल टू 10 Joule/kg. फाइंड द ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल ॲट. दुसरं ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल विचारलेलं आहे, राइट. सो ॲज पर अवर फॉर्म्युला द रिलेशन इज vb, इफ यू रिमेंबर द फॉर्म्युला, is equal to integration of a to b minus of edr, राइट. हा फॉर्म्युला होता आपला. सो व्ही ए दिलेला आहे, तुम्हाला दिलाय, ई चा रिलेशन दिलंय, त्याला इंटिग्रेट करावं लागणार आहे मात्र. सो इंटिग्रेशन, लक्ष द्या इकडे, नका करू इंटिग्रेशन, इकडे बघा. सो इंटिग्रेशन इज 2 to 3 मायनस बाहेर जाऊ देत
इथं काय ते 1 अपॉन मायनसला मायनस जाणारच आहे असं. चला के डिवायडेड बाय आर स्क्वेअर काय येतं इंटिग्रेशन -1 अपॉन आर. सो दिस इज -1/3 प्लस 1/2. कसं आलं इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन आर स्क्वेअर डी आर हे येतं -1 अपॉन आर. येस सर. का म्हणून अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट. अप्पर लिमिट इज इंटिग्रेशन इज -1/r. -1/r इन द लिमिट ऑफ 2 to 3. बोल आता. मायनस मायनस पहिलंच कट झालं. इथलं मायनस जे आहे ते इक्वेशन मध्येच मायनस आहे आणि ह्या इक्वेशन मधलंच पहिलं मायनस आहे ते बाहेरच गेले त्याचा काही संबंध नाही. आन्सर नाही माझ्याकडे. एक सेकंड. बी बरोबर आहे. वन बाय 3 1/2 काय ते 1/6 इंटू के पण आहे ना बरोबर. के ची व्हॅल्यू इथं ओके. हा तो 11 येते ना मग. सो आन्सर इज 11 ओनली. बी प्लस झालं ना. सॉरी के ची व्हॅल्यू 6 आहे मॅडम. सो इट इज 1 आणि इकडे -10 आहे. इकडे जाऊन +10 झाला. इकडं पण आहे का म्हणजे हा VB मायनस V आहे. हा इथं -10 आहे ना. काय इश्यू होता मला कळलंच नाही पण झाला का रिझॉल्व जो होता तो. धन्यवाद. चलो नेक्स्ट वन. अच्छा थेरोटिकल. स्पेरिकल इन्सुलेटिंग बॉल. अरे वा 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 लक्ष द्या. स्पेरिकल इन्सुलेटिंग बॉल अँड स्पेरिकल मेटलिक बॉल ऑफ सेम साइज अँड मास आर ड्रॉप्ड फ्रॉम द सेम हाइट. चूज द करेक्ट स्टेटमेंट. इन्सुलेटिंग बॉल आहे आणि एक मेटलिक बॉल आहे. दोन्ही एका सर्टन हाईटवरनं खाली फेकलेत. आता तुमचं कॉमन फिजिक्स आहे आणि जनरल आहे. काय हट. स्पेरिकल इन्सुलेटिंग बॉल आणि एक स्पेरिकल मेटॅलिक बॉल. एडीज करंट कुणीतरी नॉलेज सांगितलं होतं ना टेक्निकल सेमिनारच्या वेळेला 11वीला. एडीज करंट अँड आय थिंक ओम. 11वीच्या सेमिनारला पुढनं कुणीतरी नॉलेज दिलं होतं की अरे इथं एडीज करंट होतो, कंडक्शन होतं, हे होतं, मॅग्नेटिक इफेक्ट. हा काय पडतं स्लो पडतो ना. पकडून ठेवा त्या कॉन्सेप्टला. तुमच्या मेटल बॉल पकडणार आहे तुझं का इन्सुलेटिंग बॉल पकडणार आहे ते तसं स्लो कोण पडणार आहे. अच्छा अच्छा चुकीचं रीड केलं. कसं असं चालायचं गेले -1 झाला तुम्ही. सो इन्सुलेटिंग बॉल विल रीच द अर्थ सर्फेस अर्लियर दॅन मेटल बॉल. द रिझन बिहाइंड इज सेम रिझन आहे. एका तुम्ही जर त्याला मेटल बॉलला एडीज करंट मधून फ्लो केलं पास केलं तर इट विल स्लो डाऊन ड्यू द अट्रॅक्शन कंटिन्युअस अट्रॅक्शन. इन्सुलेटिंग बॉलला ते अट्रॅक्शन आहे का अजिबात नाही आहे. इट विल स्ट्रेट अवे पास इट थ्रू. आता इथं ग्रॅव्हिटेशनल फील्ड कन्सिडरेशनमध्ये आता इथं तुमचं लॉजिक आहे की सर असं तर कुठलंही ऑब्जेक्ट जर एका सर्टन हाईटवरनं फेकलं तर ते सेम टाईमला खाली पोचायला पाहिजे. बरोबर आहे ना. परंतु ते दोन्ही पण मेटल ठेवा एकतर नाहीतर दोन्हीही नॉन मेटल ठेवा. कळालं का. आता त्यात ॲड ऑन नॉलेज ठेवा तुमच्याकडे. दोन्हीही जर सेम असतील. आपण ह्याच्या आधी कधी हे चर्चा केली नाही की तो मेटल बॉल आहे तो इन्सुलेटिंग बॉल आहे. इथं स्पेसिफिकली मेन्शन करायचं कारणच ते
insulating ball and metallic ball, because metallic ball will feel the eddy's current, right? insulating ball होणार नाही तो फील. कळालं का? ज्यावेळेला तुम्ही फोर्स ऑफ कुठल्याही एका ग्रॅव्हिटेशनल फील्ड मधून पास करताय, राईट, जसं तुम्ही मॅग्नेटिक फील्डला इमॅजिन करताय तसं तुम्ही ग्रॅव्हिटेशनल फील्डला इमॅजिन करा. या केसमध्ये कोण फील करणार आहे तो फोर्स जास्त? मेटलिक ऑफकोर्स. दोन्ही मेटलिक असतील तर ती गोष्ट वेगळी आहे. दोन्ही इन्सुलेटिंगला काहीच संबंध नाही, दोन्ही सेमच टाइमला येणार आहेत, बरोबर. परंतु एक मेटलिक आहे आणि स्पेसिफिकली मेन्शन करताय की इन्सुलेटिंग आहे, त्याला काही घेणं देणं नाही आहे त्या फील्डचं. त्या केसमध्ये काय होणार आहे? तर इन्सुलेटिंग बॉल विल रीच द अर्थ सर्फेस अर्लियर दॅन द मेटल बॉल, बिकॉज दॅट फील्ड विल स्लो डाऊन द मेटलिक बॉल. कळते का? ओके. गडबड करू नका कुठलेही आन्सर देण्याची. चलो. A body weight W is projected vertically upward from Earth's surface to reach the height above Earth, which is equal to 9 times the radius of Earth. Weight of the body at that height will be. आता वेट विचारलंय आपल्याला, ऑब्विसली GH काढायचं आहे फक्त तुम्हाला, राईट. GH च्या रिलेशन मध्ये H ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा अँड यू विल एंड अप गेटिंग द W रिलेशन. So the formula is GH is equal to G divided by 1 plus H by R bracket square. हा आता येणार की येणार आता यायलाच पाहिजे. आलं का आन्सर सगळ्यांचं? सो दिस इज G डिवायडेड बाय 100. जसं मग अशी केलं होतं, इकडे M न मल्टिप्लाय करा, इथे M न मल्टिप्लाय करा, सो यू विल गेट द वेट रिलेशन. चलो, theoretical one. 2023 shift 1. Statement 1, acceleration due to gravity is different at different places on the surface of Earth. बरोबर आहे का चुकीचं आहे? बरोबर आहे. If you look at the minute level, scientifically speaking, it is different, right? So to ease the calculation part, we take it average through, right? 9.81. So it is correct statement. Statement 2 says acceleration due to gravity increases as we go down. काय स्टेटमेंट आहे? मूर्खपणा. आत्तापर्यंत शिकलं म्हणावं मी, हेच शिकलं, खाली गेल्यावर कमी होते, वर गेल्यावर कमी होते. पहिलं स्टेटमेंटमध्येच फॉल्ट आहे. इन द लाईट ऑफ अबोव स्टेटमेंट्स काय सांगा मग आता याच्यामध्ये? पहिलं स्टेटमेंट करेक्ट आहे, सेकंड स्टेटमेंट फॉल्स आहे. The escape velocities of two planets A and B are in the ratio 1:2. If the ratio of their radii respectively is 1:3, then the ratio of acceleration due to gravity of the planet A to the acceleration due to काय करायचं? G चं रिलेशन काढायचं. GA and GB, राईट. तुम्हाला रिलेशन कशाचं दिलंय? तुम्हाला एस्केप वेलॉसिटीज ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीच्या भाषेत सांगायचं. सो एस्केप वेलॉसिटीचं रिलेशन तुम्ही वापरणार कोणतं आहात? √2GR. बरोबर का? बघा, रेडियसचं रिलेशन, ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीचं रिलेशन विचारलेलं आहे, राईट. सो V1 अपॉन V2 याला A and B म्हणूयात सरळ. दिस इज VA, दिस इज VB इज इक्वल टू √ GA RA अपॉन GB RB. Substitute everything. Yes, answer is D. Okay, Delhi. This is 1/2 squaring RA by RB right. So it is 3/4. Answer is D. Sorry. Okay. Chalo. Next one. April 23. A planet has double the mass of Earth. Its average density is equal to the Earth. An object weighing W. अरे वा 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 वा, ट्रिकी क्वेश्चन. फसणार तुम्ही. मला सॉल्व्ह करून दाखवा हा प्रश्न. फालतू प्रश्न वाटतोय. तुम्ही म्हणणार फार इझी क्वेश्चन आहे, करा सॉल्व्ह. करा की. आता एवढं सर तुम्ही हवा बनवल्यावर आम्ही कशी सॉल्व्ह करायचं?
असं म्हणलं आम्ही करणारच नाही, तुमचं तुम्ही करा आहे ना. ओके, गेट इट. तर याच्यामध्ये काय करायचं सांगतो तुम्हाला. डेन्सिटी इक्वल सांगितली तुम्हाला, बरोबर आहे. डेन्सिटी इक्वल सांगितले, ट्रिक पार्ट इथं आहे की डेन्सिटी इक्वल सांगितलं तुम्हाला. सगळा फॉर्म्युला जो आहे तो मासच्या भाषेमध्ये नाही तर डेन्सिटीच्या भाषेमध्ये घेतला पाहिजे, कारण रेशोमध्ये आता मास कॅन्सल नाही होणार, डेन्सिटी कॅन्सल होणार, कळते का. सो अब तुमचा जो आयडियल फॉर्म्युला आहे त्याच्यामध्ये आता काढायचं आहे का ह्याच्याकडे फोकस करा. आपल्याला मास डबल दिलंय, ठीक आहे. आपल्याला ऑब्जेक्ट वेइंग डब्ल्यू ऑन अर्थ विल वे ऑन द प्लॅनेट. आता वेट काढायचं आहे म्हणजे आपल्याला तिथलं जीचं रिलेशन काढायचं आहे, बरोबर. सो आता जीचं रिलेशन काढण्यासाठी आपल्याला काय काय दिलेलं आहे बघा. जी इज इक्वल टू जी एम अपॉन आर स्क्वेअर हे रिलेशन आहे, बरोबर आहे. परंतु मास मी तुम्हाला काय सांगितलं, डेन्सिटीच्या भाषेत घ्यावं लागेल. सो इट इज रो इंटू 4/3 पाय आर क्यूब, बरोबर आहे. सो तुम्हाला मासची व्हॅल्यू देतो ही सबस्टिट्यूट करावी लागेल, राईट. तर जीची व्हॅल्यू, ही जर मासची व्हॅल्यू तुम्ही सबस्टिट्यूट केली तर इथं आर क्यूब आहे, इथं आर स्क्वेअर आहे, वर फक्त आर राहणार आहे, राईट. सो दिस इज रो टाइम्स 4/3 टाइम्स पाय टाइम्स आर. काय राहिलं का अजून, काय राहिलं, कॅपिटल जी राहिला, बरोबर आहे, कॅपिटल जी राहिला, राईट. आता हा झाला नवीन फॉर्म्युला तुमचा जी साठीचा. आता याच्यामध्ये सबस्टिट्यूशन आहे, कळलं का. सो आता जे काय आपल्याला सबस्टिट्यूशन करायचं आहे, हा. सो मास डबल केलेला आहे, मास किती केलंय, डबल केलेला आहे, आणि वेट विचारले आता इथं, बरोबर. सो आता जीचं रिलेशन तुमच्या समोर आहे. जीच्या रिलेशन वरून दोन्हीची डेन्सिटी सेम आहे, G1 अपॉन G2 म्हणजे M1 G1 डिवायडेड बाय M2 G2 हे रिलेशन आहे प्रोपोर्शनलिटीमध्ये. आणि तुम्हाला M2 G2 W विचारलेला आहे सेकंडचं, बरोबर. करा सबस्टिट्यूट सगळ्या गोष्टी. वेटच विचारले ना, ऑब्जेक्ट इज वेइंग, करेक्ट. सो पहिल्याला डब्ल्यू माना इथं या वरच्याला, दिस इज डब्ल्यू. M2 G2 मध्ये 6M टाका इथं M2च्या जागेवर. G2 ची व्हॅल्यू ती मी सांगितलेली सबस्टिट्यूट करा, ती कॅन्सलच होणार आहे मोस्टली. ओके, 2:1/3 कडे जाणार दिसते. मला असं का वाटतं की जीची व्हॅल्यू आपण उलटी टाकली, नाही, बरोबर आहे. आन्सर इज 2:1/3. काय ते ना, हे दिलेलं रिलेशन आहे, राईट. सो रो 1 रो 2 ला इथं सबस्टिट्यूट मध्ये घ्या. आता मास आणा, त्याच्यामध्ये जो फॉर्म्युला दिला तो वापरा की तिथं. स्वॅप केलेत मी फॉर्म्युले बरं का, 2. सो दिस इज M डिवायडेड बाय M1 डिवायडेड बाय 4/3 पाय आर क्यूब. आर चेंज नाही केलेलं ना, यस सर. होणार की मग इथे येणार की माझा चेंज, 4/3 पाय R2 क्यूब. आला का चेंज. R1 R2चं रिलेशन हवं आहे ना थोडक्यात तुला, ते काय मिळतात इथे. तेच माझ्या लक्षात आलं की R1 R2चं रिलेशन काढायचं राहिले. M2 इज 6M ना, सॉरी डबल, माय मिस्टेक, 2M. सो एव्हरीथिंग एल्स विल कॅन्सल आउट. R1 अपॉन R2 काय बोलला सर, मला लक्षात नाही आलं. D A येते.
हो हो हो, मी 6 टाइम्स म्हटलं ना, ते 6 टाइम्स केलं, सॉरी 2. करेक्ट.